तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वैयक्तिक टीकेला आमदार महेश लांडगे यांनी कडक शब्दात प्रत्युत्तर दिले। तुम्ही काहीही आरोप कराल आणि आम्ही ते मुकाट्याने सहन करू, असं आता होणार नाही, असा इशारा लांडगेंनी दिलाय। पिंपरी चिंचवडच्या प्रचारात अजित पवार आणि भाजपच्या महेश लांडगेंमध्ये जोरदार जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली आहे। लांडगे म्हणाले, अरे सगळे लांडगे एका माळीतले मणी नाही। आंबा एखादाच नासका असतो, एखादाच नासका असतो, पण तो वेळीच जर तो काढला नाही ना, आखी आडी ती नासून टाकतोय। या शहरामध्ये 2017 पासून तर जे आम्ही आतापर्यंत केलं त्या संदर्भामध्ये आम्ही प्रामाणिकपणे नेहमी मांडत आलो। याचा अर्थ असा नाही की आमच्यावर तुम्ही काही आरोप करणार आम्ही सहन करणार। मागच्या 10-15 वर्षामध्ये मी कधीच कुणावर आरोप केला नाही, करायची इच्छा पण नव्हती। पण एवढंच मागच्या 2-3 दिवसापूर्वी त्यांच्यावर जे माझ्यावर आरोप झाले किंवा माझ्याकडनं जे बोलायचं ते मी बोललो, याच्यापेक्षा मला जास्त काय बोलायचं नाही। हे शहर माझं आहे, या शहराचा स्वाभिमान मला आहे आणि मी पिंपरी चिंचवडकर म्हणून मला या पिंपरी चिंचवडचा स्वाभिमान आहे। मी स्वतः एक स्वाभिमानी पिंपरी चिंचवडकर आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.